अब रुक करते हैं वोरा तहसील की ओर, जहां पर विविध संगठनों द्वारा संविधान दिन मनाया गया। वोरा शहर के डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर चौक में संविधान दिन मनाया गया है। इस मौके पर शहर के मध्यवर्ती भाग में लिए गए कार्यक्रम में विविध संगठन के मार्फत डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जी के अर्धकृति पुतले को माल्यार्पण किया गया। साथ ही संविधान पुस्तिका का वाचन भी किया गया। इस दौरान डॉक्टर पंजाब राव देशमुख शिक्षक परिषद के राज्य उपाध्यक्ष सालेकर सर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता एडवोकेट रोशन नकबे ने अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। 26 नोव्हेंबर 1949 हा दिवस भारताच्या इतिहासामध्ये स्वर्ण अक्षराने कोरण्यालायक दिवस आहे। या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या रक्ताचं पाणी करून तब्बल 2 वर्ष 11 महिने 17 दिवस अहोरात्र झटून या देशाची आदर्श अशी विश्वातली राज्यघटना तयार केली आणि आजच्या दिवशी भारताला ही सुपूर्द केली। आणि त्यामुळे या देशातला तमाम बहुजन समाज, शोषित वंचित असलेला हा समाज सामाजिक राजकीय गुलामगिरीतून एक प्रकारे मुक्त झाला। आज आपण पाहतो आहोत, हा देशाचा प्राण असलेलं संविधान, सर्व बहुजन समाजाचा प्राण असलेलं संविधान आणि आजच्या या काळामध्ये अनेक अशा विकृती आहे की त्या संविधानाला मारक अशा विकृती इथे फोफावत आहे। भर दिल्ली दरबारामध्ये संविधानाला जाळण्याची मजल या विकृतीमध्ये होत आहे। तेव्हा सर्व बहुजन समाजानं जागृत असणं फार गरजेचं आहे। आज आपण जर जागृत झालो नाही, या देशाचं संविधान हा या देशाचं प्राण आहे। संविधाना वाचून देशाची कल्पना करणं अशक्य आहे। तेव्हा सर्वांनी आजच्या या दिनी जागृत होऊन आपलं संविधान कसं अबाधित राहील आणि ह्या बाबासाहेबांनी आपल्याला अनेक हालअपेष्टा सोसून आपली ही गुलामगिरी, सामाजिक आर्थिक राजकीय गुलामगिरी ही दूर केली, तेव्हा आपल्याला याचं भान ठेवून सर्व समाजाने या संविधानाच्या बचावासाठी समोर येणं गरजेचं आहे। आज सर्वप्रथम मी संपूर्ण वोरावासियांना या 71व्या संविधान दिनानिमित्त सगळ्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो। ज्या दलित शोषित समाजाचे हक्क आणि अधिकार ज्या मनुवादी व्यवस्थेने हिरावून घेतलेले होते, एक मनुष्य म्हणून मनुष्याला एक वेगळी वागणूक या देशामध्ये भारताच्या भूमीमध्ये देण्यात येत होती। जे मनुष्य म्हणून जन्माला आलं, परंतु एक विशिष्ट वर्गांना त्यांचे हक्क आणि अधिकार पूर्ण नाकारण्यात आले होते, त्यांना गुलाम बनवण्यात आलेले होते, त्यांना कोणतीही या देशामध्ये समानता मिळत नव्हती। पण त्याचाच एक भाग म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जे अप्रतिम संविधान दिलं, त्याच्यामध्ये त्या SC ST OBCचे जे हक्क आणि अधिकार अबाधित ठेवण्याचं काम या संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून देण्याचं काम केलं। वहीं इस कार्यक्रम में मराठा सेवा संघ के झाड़े सर, महेंद्र चित्रे सर तथा विविध सामाजिक संगठन के पदाधिकारी उपस्थित थे। CTV के लिए हमारे विशेष प्रतिनिधि हितेश राजन।